आनंदी? काय झालं? बोलणं झालं का त्यांच्याशी? सेटलमेंट झाली आहे ना? पोलीस स्टेशन आहे, आपण असेच नाही निघू शकत इथून. का नाही जाता येणार? एवढा वेळ काय बोलत होती त्यांच्यासोबत? त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? ओ पोलीस, काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आमचा प्रॉब्लेम काय आहे? कशाला आम्हाला थांबवून ठेवलंय? ओ बाई शांत व्हा तुम्ही. आम्ही तुम्हाला असं नाही सोडू शकत. तुमच्यावरती 420चा कलम लावले. आम्ही कोणाला फसवलं? अहो बघा काय म्हणतात, सोडणार नाही म्हणतात. तिथे जर राहिलं ना तर मी जगाला ओरडून सांगेन, तुम्ही पण अन्याय करताय आमच्यावर. श्रीमंतांसारखी तुम्ही पण आमची गळचेपी करताय. चूक यायचं आणि आरडाओरडा आमच्या साहेबांच्या नावाने केला म्हणून साहेब चिडले. तुम्ही तर तुमच्या साहेबांबद्दल काही बोलूच नका हो. मोठमोठ्या गाड्या घेऊन तुम्ही रस्त्यावर धावता. आमच्या लोकांची पर्वा आहे का तुम्हाला? मंदाकिनी जरा शांत राहशील का? आवाज नको का उठवायला? आपल्याला त्रास होतो आपल्यावर. गोंधळ चाललाय. इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. बघा हो किती सावळा गोंधळ चाललाय तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये. बघा ना, मी खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते, आम्ही खूप चांगली माणसं आहोत, आम्ही निर्दोष आहोत. आम्हाला का कोंडून ठेवलं इथे? का आमच्यावर अन्याय करताय? मग अन्याय झाल्यानंतर आमचा आवाज उठणारच ना. काय करायचं सांग? हो मॅडम, आवाज कमी करून बोला. काय झालं? माझी मुलगी आहे ना, ही उद्याची अपकमिंग मॉडेल आहे. माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला, तिचा पाय मोडला, तिच्या एवढ्या मोठ्या करिअरचा सत्यानाश झाला असता, तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही बोललो तर तुम्ही आम्हालाच घेऊन आला तिथे. कोणाचा पाय मोडलाय? तिचा. अहो ही तर नाचते. साहेब ऐका ना, जे झालं ते झालं, पण मी तुम्हाला खरं सांगू का, हे समर राजवाडे जे आहेत ना, हे सगळं आम्हाला त्रास द्यायला मुद्दाम करतायत. मी तुम्हाला सगळं सांगते. त्यांचा मालकी हक्क असलेल्या एका जमिनीवर एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमासाठी मी काम करते आणि आता अचानक त्यांना ती जमीन हवी आहे. काय कशासाठी, मॉलसाठी वगैरे मला माहीत नाही, पण ह्या वृद्धांनी कुठे जायचं यासाठी त्या वृद्धाश्रमाच्या वतीने मी त्यांच्या ऑफिसवर मोर्चा काढला होता. नेमकं त्याच दरम्यान कोइन्सिडन्स म्हणा किंवा काही, पण हे जे झाला सगळा प्रकार तो झाला आणि त्यात माझ्या आईचं आणि त्यांचं भांडण झालं. आणि ही अशी भांडणं झाली म्हणून कोणी माणूस असं साध्या माणसाला जेलमध्ये टाकतं का? त्यांना दोन विषय एकत्र करतायत आणि फक्त त्रास देण्यासाठी हे सगळं करतायत. नाही, ऍक्सिडेंट मोठा झाला होता, खूप लागलंय तिला. असं असेल तर या मुलीला मेडिकलला घेऊन जा. मी ना आधीच सांगितलं होतं की एवढं काही झालं नाहीये, ओनली टच. काही झालेले नसताना इतक्या मोठ्या माणसाकडून त्याची गाडी बघून तुम्ही खंडणी वसूल करत होता. त्यांना रस्त्यावर ह्युमिलिएट केलं तुम्ही. फ्रॉड वगैरे केस लागणार आहे तुमच्यावर. आता आम्हाला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे. अहो हो कळतंय मला, पण तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत आणलं, समज दिलेली आहेत, साधी माणसं आहेत, झालं कळलं आता त्यांना. सोडा ना आता प्लीज. हो तेच तर म्हणते ना मी, सोडा आम्हाला. हो आमची काहीच चूक नाहीये, तरी पण तुम्ही आम्हाला इथे घेऊन आला, तिथे डांबून ठेवलं. खरं तर चूक त्यांची आहे ना, त्यांनी धडक दिली की नाही, मग त्यांना तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे होती की नाही. पण नाही, तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊन आम्हाला त्रास देताय ना. हो बाई, काहीतरी बोलू नका. हो वारे मॅडम, या मुलीला आणि या मॅडमला हात घेऊन जा. नाही नाही नाही, म्हणजे खरं बोलणं पाप आहे का? वा, घोर कलियुग आहे. एक तर तुम्ही चूक करणार आणि काही नाही झालं म्हणून आमच्यावर तुम्ही आरोप करणार. अरे पण तुम्ही धक्का काय मारते? पण आम्ही असं काही केलंच नाहीये. एक जरा सावकाश आहोत, लागेल त्यांना. इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं चुकीचं होतं. मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली असेल, पण म्हणून काय त्यांना आत टाकायचं चुकीचं आहे हे. आता हे शिकवणार का तुम्ही आम्हाला? महाले यांना पण आत टाका. येस सर. कशाबद्दल आत टाका? त्यांनी काय केलंय? तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही असं माणसांना आत नाही टाकू शकत. त्यांचं वय तरी बघा. मी मान्य करते की माझ्या आईकडनं थोडंसं चुकलं असेल, ती थोडी जास्त बोलून गेली असेल, पण तरीही फक्त बोलण्यासाठी तुम्ही असं त्यांना आत नाही टाकू शकत. अहो तक्रार तर समर साहेबांनी केली आहे. ते बोलतील तेव्हाच आम्ही सोडू, नाहीतर काही होणार नाही.
या एका गोष्टीसाठी माझ्या कुटुंबाला, आई बाबांना, बहिणीला इतकं ह्युमिलिएट केलं समर राजवाडेंनी. बाबांचा तर काहीच संबंध नव्हता. नाही नाही, भयंकर आहे हे. आपण श्रीमंत आहोत म्हणजे आपण काही करू शकतो, असं कसं काय वाटू शकतं या माणसाला? काहीतरी केलंच पाहिजे. एकदा प्रॉडक्ट्समधलं फूड कलर जे वापरलं आहे ते अप्रूव्ड आहे ना हे चेक करून घ्या. लहान मुलांसाठी पॅकेज फूड चांगलं नसतं हे त्या पॅकेजिंगवरती लिहिलं आहे की नाही तेही एकदा. हॅलो, जरा मीटिंगमध्ये नंतर कॉल करतो. ओके. ते एकदा चेक करून घ्या आणि तुम्ही आता जा सगळे घरी. जा जा, आम्ही चिडून नाही सांगत आहे, कारण तुमचं कोणाचंही माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे, तेव्हा तुम्ही घरी जा आता. थँक्यू सर. आनंद, आजच्या मीटिंगमध्ये जे पॉईंट्स डिस्कस केले ते सगळे रेकॉर्ड केले एकदा चेक कर, कारण उद्या जेव्हा हे सगळे लोक भेटतील तेव्हा कोणाच्या काहीही लक्षात नसेल. आत्ताच कोणाचं लक्ष नव्हतं. कोणी घड्याळ बघत होतं, कोणी चोरून मेसेजला रिप्लाय करत होतं. काय करणार, म्हणजे ज्यांच्या बायका निकिता सारख्या असतील ते शिव्या खाणारच ना बिचारे. नाही नाही, निकित तुला शिव्या घालते कारण तू तसाच वागतोस. नाही, निकी मला शिव्या घालते कारण माझा बॉस समर राजवाडे आहे, ज्याला आठवड्यातला दिवस कुठला आहे हेही कळत नाही, जो सतत कामच करत असतो. म्हणजे लोक जेवायला जातात तो कामच करत असतो, लोक झोपायला जातात तो कामच करत असतो, लोक फिरायला जातात हा कामच करतो, लोक फॅमिली बरोबर मस्त क्षण घालवतात, आनंद घेतात, मजा करतात. समर राजवाडे कामच करत असतो, सतत काम 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 आणि काम. गेली 25 वर्ष समर राजवाडे फक्त कामच करतोय. पण यात माझी काय चूक आहे? कारण मला कोणीही फोन करत नाही. माझी घरी कोणी वाट बघत बसलेलं नसतं. माझी साधी चौकशी देखील कोणी करत नाही, म्हणून मी काम करतो. पण तू जा आता घरी, नाहीतर ती मला शिव्या घालेल. ते होणारच नाही, शिवाय मीच खाणार. समोर तुला माहिती का, ते बॉक्सर्स कडे ती पंचिंग बॅग असते प्रॅक्टिस करण्यासाठी. ऍक्च्युली निकीला ना त्या पंचिंग बॅग बरोबर लग्न करायचं होतं, तिने चुकून माझ्या बरोबर केलं. पण फरक काहीच नाही, पंचिंग बॅग आहेच. दादा, ती बघा, ती पांढरी गाडी आहे ना, त्या गाडीचा पाठलाग करा. जरा फास्ट चला ना, ती खूप फास्ट चालली आहे गाडी. अहो दादा, तुम्ही इतके स्लो नका चालू. सिग्नल लागला तर ते पुढे निघून जातील. थोडं फास्ट चला ना दादा. अहो तुम्ही असं सावकाश नका ना चालू, जरा पटापट चला ना, ती निघून जाईल गाडी. मला तुमच्या साहेबांना भेटायचंय. कोणते साहेब? समर राजवाडे. तुमचं नाव काय? स्वानंदी सरपोतदार. हे बघा, जरा अर्जंट आहे, मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत त्यांची. ठीक आहे, तुम्ही थांबा इथे, मी आतमध्ये विचारून येतो. समोर मी हे चेक केलंय, तू एकदा क्रॉस चेक करून फायनल कर. झाली का पेरेंट टीचर मीटिंग? शाळेतली झाली, घरात आमची रोजच असते. निकिता मुलांची पेरेंट आणि माझी टीचर. म्हणजे तू आयुष्यभरासाठी नापास. मित्रा, तुझ्या आयुष्यात एकदा एखादी स्त्री आली ना, मग तुला कळेल
पुरुषांना कशातलं काहीही कळत नाही याची पदोपदी जाणीव करून देतात मी म्हणजे बायका. सर आते हो. हा ये. एक लेडीज तुम्हाला भेटायला आली. क्या बात आहे समर. अरे देवाने माझं एवढं लवकर ऐकलं. तुला भेटायला एक स्त्री आली आहे. मला भेटायला कोण आहे? कोण आहे? एक मिनिट. काय काय कोण आहेत? काय नाव आहे त्यांचं? म्हणजे काय काम आहे समर सरांकडे? काहीतरी विचारलं असेल ना, काहीतरी त्यांनी सांगितलं असेल. सर फक्त 5 मिनिटं भेटायचं असं म्हणतायत त्या. अरे मुद्दा 5 मिनिटाचा नाहीये. 1 मिनिट जरी भेटायचं असेल तरी काम काय आहे हे कळायला नको का? आणि जर काम असेल तर ऑफिसला या म्हणा. एक काम कर, उद्या सकाळी 11 वाजता त्यांना ऑफिसला बोलव. ठीक आहे सर. आजच्या दिवस काहीतरी विचित्रच घटना घडते. अरे विचित्र कुठे? चांगल्या गोष्टी घडतायत. आज तुला भेटायला चक्क एक स्त्री आली आहे. आनंदाची गोष्ट आहे. आज त्या 2 बायकांना भेटल्यानंतर आयुष्यात यापुढे मला एकही बाई नाही भेटली तरी चालणार आहे. नाही बरं, आता जी बाई आली आहे ती कोण आहे, कुठून आली आहे, काय काम आहे, जरा विचारपूस करायला हवी ना. नाही आल्या पावली तिला असं परत पाठवणं बरं नाही दिसणार ना. मी काम करतो, मी जरा जाऊन बघतो. आलो. काय झालं मॅम? काय काम? मला समर राजवाड्यांकडे खूप महत्वाचं काम आहे. नाव काय तुमचं? मी स्वानंदी सरपोत आहे. तो त्यांच्या गाडीचा जो ऍक्सिडेंट झाला त्यात माझी आई आणि बहीण सुद्धा होते. त्यांचं बोलणं झालं होतं ना त्यांच्याशी. नाही बोलणं नाही झालं मॅडम, भांडण झालं असं म्हणा. त्या बाई तुमच्या आई का? हो. अहो काय तुमच्या आई? अहो अक्षरशः भर रस्त्यात तमाशा केला त्यांनी. अहो आम्ही सभ्य माणसं आहोत म्हणून, नाहीतर. आणि त्यामुळे समर सरांचा केवढा वेळ वाया गेला माहितीये तुम्हाला? नाही मी काय म्हणते. नाही तुम्ही काही बोलूच नका मॅडम. कारण काय आहे तुम्हाला माहीतच नाहीये तुमच्या आईने केवढा मोठा धिंगाणा घातलाय तिकडे. आणि मला सांगा तुमच्या बहिणीला खरंच लागलं का हो एवढं? नाही कारण आम्हाला तसं वाटतच नाही ना. गाडीचा स्पीड तेवढा नव्हताच मुळात. आणि काय हो तुमच्या आई? तुमच्या आई अक्षरशः त्या लोकलच्या लेडीज डब्यामध्ये जशा कसा भांडण करतात ना तशा भांडत होत्या. तुम्हाला माहिती या सगळ्या प्रकारामुळे समर सरांना त्यांच्या बहिणीच्या कार्यक्रमालाही जाता आलं नाहीये. मी माफी मागते, पण ऐका माझं खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. नाही तो तुम्हाला भेटणार नाही. असे कसे नाही भेटणार? ठीक आहे फाईन, भेटणार नसतील ना तर ते जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी इथेच उभी राहते. मॅडम तुम्ही दिवसभर जरी इथे थांबलात ना तरी समर सर तुम्हाला आज भेटणार नाहीत. कारण ते खूप चिडले. माझ्या फॅमिलीला सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास झालाय. आणि मी म्हणते ना तुम्हाला की मी माफी मागते त्यांची, पण माफी मागायलाही मला त्यांच्या समोर तर यावं लागेल ना. मॅडम माफी मागून हा प्रश्न सुटणार नाहीये. समर सर खूप हर्ट झाले. त्यांचं त्यांच्या बहिणीवर, त्यांच्या कुटुंबावर किती जास्त प्रेम आहे हे तुम्हाला सांगूनही नाही कळणार. माझं पण आहे माझ्या कुटुंबावर प्रेम. माझी आई, माझे बाबा आणि माझी बहीण तिथे कस्टडीमध्ये आहेत. माझ्या समोरचा प्रॉब्लेम ना जास्त गंभीर आहे. कळलं मला तुमचे सर रागवले, पण रागाच्या भरात येऊन त्यांनी आणखी जास्त मोठी चूक केली आहे. तुम्ही मोठी माणसं आहात हो, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी ना हे पोलीस स्टेशन, जेल वगैरे हे किती भयंकर असतं कल्पना आहे का तुम्हाला त्याची? मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात ना, मग तसंच मनही मोठं असेल ना. सांगा तुमच्या सरांना की त्याच मोठ्या मनाने माझ्या आईला माफ करा म्हणावं. हे बघा माझे बाबांना 65 वर्षाचे, तर त्यांची या सगळ्या प्रकारात काही चूक नाहीये. त्यांना सुद्धा पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय. प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर की प्लीज तुमच्या सरांशी बोला एकदा. बरं ठीक आहे का, मी बोलून बघतो समर सरांशी. बोलाल? थँक्यू. मी जात नाही या. तुम्ही तुमच्या सरांशी बोला. त्यांना पोलीस स्टेशनला फोन करायला सांगा. मग मला सांगा त्यांनी फोन केले ना, मग मी इथून निघेल. हो ठीक आहे, शांत राहा. राऊत यांना चेअर दे बसा. नाही नको, मला काही नको. तुम्ही वेळ नका घालव, प्लीज जा ना. ठीक आहे मी बोलतो.
बोल स्वानंदी. हां अंजली, ते काय झालं वकिलांचं? नाही अजून, पण येतीलच. तुला काय तू ठीक आहेस ना? कशी ठीक असेल? आई बाबा सुष्मिता सगळे हे असे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. मला विचारही करवत नाही काय अवस्था असेल त्यांची. तू बघ ना, बोल ना त्या वकिलांशी, त्यांना सांग ना, म्हणा जा पटकन पोलीस स्टेशनला. हो हो हो, अगं तू नको ना रडूस. मी त्यांना सांगितलंच होतं, आता परत एकदा कॉल करून सांगते त्यांना. हां ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस स्वानंदी. अगं तूच दरवेळेला इतकी स्ट्रॉंग असतेस आणि आता हे. आई बाबांचा प्रश्न आहे ना, कशी स्ट्रॉंग. हो कळतंय मला. मी लगेच फोन करते त्यांना. हां काळजी नको करूस. स्वानंदी नावाची कोणीतरी एक मुलगी भेटायला आली. मुलगी? हा म्हणजे फार अशा मोठ्या वयाची नाहीये, मुलगीच वाटली मला आणि व्यवस्थित बोलत होती. काय काम आहे तिचं? ते एकदा तूच बोलून घे ना तिच्याशी. आणि मुलगी मला खूप सेन्सिबल वाटली. कोण आहे ती? ते म्हणजे आज रस्त्यावर ज्या बाईबरोबर भांडण झालं होतं त्यांची मुलगी. नाही ऐक ऐक ऐक, म्हणजे तिच्याबरोबर जी होती ती नाही, त्या बाईची दुसरी मुलगी. ती मुलगी इथे आली आहे आणि तरी तू असं म्हणतोस की ती सेन्सिबल आहे? अरे हो, तू तू एकदा भेट तर तिला, बोल तिच्याशी. अरे तिच्या आईसारखी अजिबात नाही वाटली मला ती. भयंकर आईच्या पोटी आलेली शहाणी मुलगी वाटली. हे बघ समर, मलाही आश्चर्य वाटलं, पण खरंच ती तिच्या आईसारखी नाहीये. म्हणजे अत्यंत समजूतदारपणे, जबाबदारीने, शांतपणे बोलतीये ती. म्हणजे खरं तर खूप चांगल्या घरची मुलगी वाटली मला ती. तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं? सूड उगवायला करताय ना? तुम्ही इथे काय करताय? समर राजवाडेंना भेटायला आले. म्हणजे ऑफिसमध्ये भेटून दिलं नाही म्हणून तुम्ही घरापर्यंत येऊन पोचलात? तुमच्याकडे बेसिक मॅनर्स पण नाही आहेत का? आधी कॉल करावा, मग अपॉइंटमेंट घ्यावी आणि मग भेटायला यावा. या म्हणाले तर. हे बघा, इतकं महत्वाचं नसतं तर मी इथपर्यंत घरापर्यंत आले नसते. माझी आई, माझे बाबा, माझी बहीण आता पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि हे सगळं तुमच्या त्या सरांनी कंप्लेंट केली म्हणून झालंय. अरे रे, वाईट झालं. पण मग तुम्ही इथे काय करताय? हो बोलायला आले त्यांच्याशी, त्यांना सांगायला आले की जे काय आहे ते बोलवून मिटवून टाकूया. माझ्या आई बाबांना असं मी रात्रभर पोलिसांच्या इथे नाही ठेवू शकत. आणि एवढं काय केलंय आम्ही? एक 5 मिनिटही नाही भेटणार तुमचे सर? आत्ता भेटता येणार नाही. हेच ऐकते मी मगापासून, तुम्हाला कळत नाहीये का? कळलं. किती वेळा सांगाल? पण समर राजवाडेंशी बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. ते सोडणार नाहीयेत तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. का? मोर्चा काढला म्हणून? काय चुकलं हो आमचं? मी तर आधीच सांगत होते समोरासमोर बोलून गोष्टी सॉल्व्ह करूया, पण ते बोलायलाही तयार नव्हते. पण चिडली आमची माणसं आणि काढला मोर्चा. काय चुकीचं वागले ते? आणि काय त्याच्या बदल्यात ह्यांनी काय केलं? माझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकलं. गुंडगिरी म्हणतात ह्याला. तुम्ही काय धमकावताय का आम्हाला? घाबरवताय? चला बाहेर निघा तुम्ही. हे सगळं बाहेर जाऊन बोलायचं. निघा. राऊत, एक मिनिट, सॉरी. मी रागाच्या भरात बोलले असेल तर आय एम सॉरी. पण मी मनापासून रिक्वेस्ट करते, अहो माझ्या फॅमिलीची काही चूक नाही आहे. हे जे काही झालंय त्यात त्यांचा काहीच दोष नाहीये. त्यांना का शिक्षा मिळतेय? पण तुम्ही तरी काढून बसलाय त्या वृद्धाश्रमाच्या जागेसाठी. सोडा ती जागा, सगळेच प्रश्न मिटतील. म्हातारी माणसं राहतात तिथे, असहाय्य माणसं आहेत, ती कुठे जातील? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. याचा विचार 10 वर्ष आधी करायला पाहिजे होता. ती जागा बळकावण्याआधी. तुम्ही ताबडतोब त्या वृद्धाश्रमाची जागा रिकामी केली नाही ना, तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला जन्माची अद्दल घडेल.
आणि आता इथे वेळ वाया घालवू नका. घरी जा आणि ते वृद्धाश्रम कसं रिकामं करायचं याचा विचार करा. उद्याच्या उद्या त्या म्हाताऱ्यांना वाटेला लावा आणि तुमच्या घरच्यांना घरी घेऊन जा. आणि आता तुम्ही निघा. आणि राऊत, इथून पुढे अनोळखी लोकांना गेटच्या 500 मीटर लांब उभं करायचं, नाहीतर तुला बाहेर काढेन. निघा.